Hello students, in this video of most important questions, I am going to discuss about 2 marks questions for class 12th physics, Maharashtra State Board. हा या व्हिडिओचा पार्ट 1 आहे. याच्यामध्ये आपण चॅप्टर नंबर 1 to 6 मधले 2 मार्क्सचे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. Here are some of the questions which can be asked for 2 marks from chapter number 1, rotational dynamics. Question number 1, what is a banking of road? Why is it necessary? Question number 2, define moment of inertia of a rotating rigid body. State its SI unit and dimensions. हा फेब्रुवारी 22 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. Third one, state and prove the principle of conservation of angular momentum. Fourth one, explain the principle of conservation of angular momentum with the help of suitable example. या 2 क्वेश्चन मधला फरक समजून घ्या. एका याच्यामध्ये तुम्हाला प्रूफ विचारलेला आहे आणि दुसऱ्या टाइप मध्ये यू हॅव टू गिव्ह सम सुटेबल एक्झाम्पल्स ओव्हर हियर. चॅप्टर नंबर 2, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. व्हॉट इज कॅपिलॅरिटी? स्टेट एनी 2 युजेस ऑफ कॅपिलॅरिटी. जुलै 22 मध्ये विचारला गेला आहे. डिफाइन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. स्टेट इट्स फॉर्म्युला अँड SI युनिट. फेब्रुवारी 23 ला विचारला गेला. आणि थर्ड वन, स्टेट द ऍप्लिकेशन ऑफ बर्नौलीज प्रिन्सिपल. चॅप्टर नंबर 3, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. डिफाइन एमिसिव्ह पॉवर. सेकंड वन, कोएफिशियंट ऑफ एमिशन. जुलै 22. आता इथे तुम्ही बघू शकता की 2 डेफिनेशन्स एकत्र करून त्यांनी 2 मार्काला विचारले. सेकंड वन इज ड्रॉ PV डायग्राम अँड एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ positive work done and negative work done. This was asked in July 23. Draw a neat label diagram of Fairy's black body. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जो बऱ्याच वेळा विचारला जातो. चॅप्टर नंबर 4, thermodynamics. What is a thermodynamic process? Give any 2 types of it. February 22. What are the mechanical equilibrium and thermal equilibrium? फेब्रुवारी 22 ला विचारले गेलेले हे दोन्ही प्रश्न. व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. जुलै 22. डिफाइन अ रिव्हर्सिबल प्रोसेस. व्हॉट इज अन इरिव्हर्सिबल प्रोसेस. चॅप्टर नंबर 5, ऑसिलेशन्स. याच्यामध्ये बघा, डिफाइन लिनियर SHM अँड ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. डिफाइन अँग्युलर SHM अँड ऑब्टेन इट्स डिफरन्शियल इक्वेशन. ऑब्टेन इट्स डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे यू हॅव टू राईट द प्रूफ. आता हे जेव्हा आपण क्वेश्चन प्रिपेअर करतो तेव्हा त्याच्याशी जोडलेला 1 मार्काचा पण प्रश्न येऊ शकतो की जस्ट राईट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. कधी कधी राईट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM 1 मार्कासाठी. मग त्यावेळेला प्रूफ द्यायची गरज नाही. म्हणजे हा जेव्हा तुम्ही क्वेश्चन तयार कराल तेव्हा इतरही क्वेश्चन तुमचे रेडी होत असतात. चॅप्टर नंबर 6, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. State any 2 characteristics of progressive waves. जुलै 22 ला विचारला गेला आहे. Distinguish between free vibrations and force vibration. You are supposed to give only 2 points कारण त्याच्यामध्ये बऱ्याच नंबर ऑफ पॉइंट्स आहेत, त्यातले 2च पॉइंट द्यायचे आहेत. फेब्रुवारी 23. State the law of length and linear density for vibrating string. जुलै 23 ला विचारला गेलेला आहे. एक्सप्लेन एनी 2 ऍप्लिकेशन ऑफ बिट्स. त्याचप्रमाणे एक क्वेश्चन मला वाटतं इथे मी इन्क्लूड नाही केलाय, म्हणजे तो कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेशनरी वेव्ह असं पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे ऍप्लिकेशन्स पण विचारले जाऊ शकतात. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल फॉर मोर सच व्हिडिओज. उरलेल्या चॅप्टरसाठी मी सेकंड पार्ट घेऊन येणार आहे. अँड शेअर दिस इन्फॉर्मेशन विथ युअर फ्रेंड्स ऑल्सो सो दॅट दे कॅन गेट बेनिफिटेड आउट ऑफ इट. थँक्स फॉर वॉचिंग द